नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज होता 20 तारीख, म्हणजे आज होता आपल्या स्वामींचा प्रकट दिन, आणि ज्याची मी तर खूप वाट बघत होते. जेणेकरून स्वामी भक्त खूप वाट बघत होते. तर तो आज फायनल दिवस आलेला होता. आणि माझी सकाळची सुरुवात अशी झाली होती. मला ॲक्च्युली खूप लवकर उठायचं होतं, पण काही कारणास्तव गजर वाजलेला माहीत झालं नाही, मला उठता आलं नाही. तर पहिलं म्हटलं अंगण लोटून घेऊया. घरातलं लोटून मी अंगण लोटाय आले होते. अंगणातली घाण सगळी स्वच्छ करूया म्हटलं, कारण की आज स्वामींचा प्रकट दिन खूप छान आहे. एकतर आपल्याला लवकर उठायला भेटलं नाही, त्यामुळे आता पटपट आपल्याला सगळं काही करावं लागणार आहे. आणि आपली मेलेची सगळी गडबड होणार आहे. घरातलं जेवण, धुणं, भांडी, छोटू बच्चू हे सगळं समजायचं म्हटलं की खूप अवघड होऊन जातं. आणि पहिलं म्हणजे मला मेन स्वामींच्या मंदिरामध्ये जायचं होतं. तर त्यासाठी आधी सगळी घरातली कामं करून, म्हणजे देवपूजा करून, सगळं काही आटपून मला जायचं होतं स्वामींच्या दरबारामध्ये. त्यामुळे मी पटपट 100च्या स्पीडने माझं चढ चालू होतं. कारण अंगणामध्ये एवढा कचरा झाला तो बघूही वाटत नव्हता. कारण जेवढं आपलं अंगण स्वच्छ फ्रेश असेल तेवढं आपल्याला घरामध्ये सुद्धा छान वाटतं. एंट्रीच आपली छान असेल तर आत येणाऱ्याला सुद्धा खूप छान वाटतं. आणि आज स्वामींचा प्रकट दिन म्हटल्यानंतर तर मला हे सर्व करायचं होतं. मग ते माझं साफसफाई झाली, अभ्यंगस्नान वगैरे झालं, आणि मी स्वामींची पूजा अशी केली. स्वामींची पूजा तुम्ही बघू शकता मी कशी केलेली आहे. मला खूप छान फुलं वगैरे भेटली होती. आदल्या दिवशी मी खूप फुलांची खरेदी केली होती, पण तरी पण कमी जास्त झाली होती, पण भेटली होती, बऱ्यापैकी भेटली होती. आणि पूजा झाल्यानंतर माझी रांगोळी वगैरे काढून झाली, आणि आमचे समर्थ झोपेतून उठून आले होते आणि डायरेक्टली स्वामींना नतमस्तक झाले होते. म्हणजे त्याने अंघोळ वगैरे काय नाही, मम्माने आज काय केले काहीतरी आहे, मी पाया पडून झालं होतं. मग तो लगेच पाया पडायला गेला. पप्पालासुद्धा या म्हणत होता, आणि त्याचं स्वामी दर्शन झालं. तर म्हटलं थोडेफार इकडे तिकडे स्वामींचे फोटो वगैरे काढावे, कारण रांगोळी वगैरे सुद्धा खूप मी छान काढली होती. आणि स्वामींची सजावट, स्वामींना डेकोरेट पण खूप मी छान केलं होतं. तर एकदम तो फोटो पोस्ट करायचे म्हटल्यानंतर काढायचं लागणार. आणि त्यात समर्थ एकदा पुढे आला की काहीच करून देत नाही, मला फायनली माहिती आहे. त्यामुळे म्हटलं चला झट पटपट हात हलवून कसं तरी करायचं बाबा. पटपट केलं. तर पुढे आमचं आवरून झाल्यानंतर आम्ही म्हटलं चला स्वामींच्या मंदिरात जायचं. मग माझी आत्या, वहिनी, माझी चुलती, मी आणि समर्थ चाललो होतो. मग मी समर्थला उचलून घेतलं होतं, कारण चालत जायचं होतं, खूप लांब होतं, ऊन लागत होतं. तर समर्थला मी चालत घेतलं, आणि फायनली स्वामींचा दरबार आला होता. दरबार आल्यानंतर स्वामींचा समर्थची खूप घाई चालली होती. मंदिरात जायची, पटपट जायची, लुटू नुसता समर्थ पळत होता. मग इथे चाललं होतं जे अन्नदान, म्हणजे अन्न स्वामींचा प्रसाद होता, तो इथे स्वामींचा प्रसादासाठी चाललेला होता. सर्व भक्त मदत करत होते. आरतीचा शेवट आम्हाला एक 5 मिनटात का असो ना, पण आम्हाला स्वामींची आरती थोडीशी का होईना पण भेटली होती. समर्थ नुसता पुढे कारण त्याला दरबारात जायचं होतं. त्याला दरबारात गेल्यानंतर खूप छान वाटतं. त्याची गडबड चालली होती. समर्थला म्हटलं थांब बाळा, 5 मिनटं थांब, आरती चालली आहे. मग समर्थ थांबला. आतमध्ये असं हे दादांचं मार्गदर्शन चालू होतं. आरती झाल्यानंतर हे दादांचं तिथे मार्गदर्शन चालू होतं. जे मेडिकलचे स्टुडंट आले होते आरतीसाठी, त्यांचं आरती झाल्यानंतर ते आपापल्या कामासाठी परतले. म्हणजे स्वतःच्या कामातून वेळ काढूनसुद्धा ते स्वामींच्या दर्शनाला नतमस्तक होण्यासाठी आले. हे खूप छान आहे. आणि असे भरपूर आहेत की खूप, ह्या आजी पण तुम्ही बघू शकता, छोट्याशा लेकराला का होईना पण घेऊन अशा बसलेल्या आहेत. म्हणजे एवढ्या लेकराला सुद्धा कळतं की आपण स्वामींच्या मध्ये, आणि ते सुद्धा छान असं शांत बसलेलं आहे, न आईला दमवता काय करता. मग झालं मार्गदर्शन झालं. मग आतमध्ये गर्दी एवढी भयंकर होती की गर्दीमध्ये जाताना समर्थ रडणार हे मला माहिती होतं. तर मी लांबूनच स्वामींना पाया पडले. स्वामींना सांगितलं, स्वामी सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेवा, सर्वांचं भलं करा, रक्षण करा, कल्याण करा. हेच मी स्वामींना सांगितलं. कारण याच्या दिवशी स्वामींचा प्रकट दिन होता, त्यामुळे स्वामींना काय मागायचं नव्हतं, स्वामींना आपण काही द्यायचं होतं. मग मी सांगितलं हे सगळं. आणि एवढी मोठी लागली होती, लांबच्या लांब, की बापरे काय बोलायलाच नको, एवढे भक्त होते. आणि इथे होते आणि देवीची पूजा मांडली होती कालभैरव. ते तिथं सिद्धमंगल स्तोत्र याची इथं पूजा होती, ती सकाळी झाली होती. आणि पूजा असल्यामुळे, अडचण असल्यामुळे, पूजेला धक्का लागत असल्यामुळे स्वामींच्या मंदिरातल्या सेवकांनी इकडून एक लाईन केली आणि इथून एक लाईन केली होती, की दोन्ही साईड करून भक्तांना पटपट दर्शन घेता येईल. कारण की असे हजारो नाही लाखो लोक आले होते दर्शनासाठी, कारण प्रत्येकाला दर्शन भेटलं पाहिजे अशी त्यामुळे त्यांनी सोय केली होती. आणि स्वामी सेवेकरी तर एवढे दर्शनासाठी अतूट होतात स्वामींच्या की काय बोलायलाच नको. आणि खूप म्हणजे आणि स्वामींची छोटी लेकरंसुद्धा ह्या दर्शनामध्ये, गर्दी असो, गरमी असो, काही असो, पण स्वामींच्या दर्शनासाठी अगदी छोटी लेकरं देखील खूप होती, जी स्वामींच्या दर्शनासाठी आपल्या आईवडिलांवर आलेली. असंच आपल्या मुलांचंही
स्वामींवर प्रेम राहावं, त्यांनी देखील स्वामींची सेवा करावी, हे संस्कार आपल्या मुलांना पण दिले पाहिजेत. आणि माझा समर्थ मंदिरात गेल्यानंतर स्वामीच्या इथनं हा प्रसाद घेतल्याशिवाय अजिबात हलत नाही. त्याला प्रत्येक वेळी हे पदार्थ लागतंच. आणि इथे हा असा स्वामींचा प्रसाद होता, जो की महाप्रसादामध्ये आपल्याला भेटणार होता. आम्हाला खूप इच्छा होती स्वामींचा महाप्रसाद घेण्यासाठी थांबायची, पण छोटं लेकरू असल्यामुळे, घरी काहीशी अडचण असल्यामुळे आम्हाला महाप्रसाद काही घेता आला नाही. आम्ही थोडंसं तीर्थ घेतलं आणि